प्रॉब्लेम नंबर 7, पेज नंबर 12. ठीक आहे. जरा मी पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचतो. मी परत एकदा सगळ्यांसाठी सांगतो बाळांनो, तुमच्या पेपरसाठी हा जो प्रॉब्लेम आहे याची पॉसिबिलिटी कमी आहे, पण तरी पण मी मुद्दा म्हणून कीचे 2 प्रॉब्लेम घेऊन ठेवणार आहे. जर चुकून पडलाच तर तुम्ही सॉल्व्ह करता यावा म्हणून. ठीक आहे. उद्यापासून मी कपलिंग चालू करणार. ठीक आहे. आज 2 प्रॉब्लेम येणार, उद्यापासून कपलिंग चालू करणार. कपलिंग किंवा शाफ्ट हे दोन्ही पेपरला असणार. बघा प्रॉब्लेम वाचतो. इट इज रिक्वायर्ड टू डिझाइन अ स्क्वेअर की. मुद्दामून पहिला इथे लिहून ठेवतो स्क्वेअर की. म्हणजे का लिहिले ते तुम्हाला नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्षात येईल. स्क्वेअर की फॉर फिक्सिंग अ गिअर ऑन अ शाफ्ट. एका शाफ्ट वरती एक गिअर फिक्स करायचा आहे, त्यासाठी स्क्वेअर की यूज केला. पुढे ऑफ 25 mm डायमीटर. शाफ्टचा डायमीटर दिलाय, इथे लिहितो शाफ्टचा डायमीटर 25 mm. द शाफ्ट इज ट्रान्समिटिंग 15 किलोवॅट पॉवर. शाफ्ट किती पॉवर ट्रान्समिट करायला ते दिले, पॉवर 15 किलोवॅट एवढा पॉवर ट्रान्समिट करायला शाफ्ट पाहिजे असेल तर याचं मी कन्व्हर्जन आत्ताच करून ठेवतो. किलो म्हणजे 10⁻³ वॅट म्हणजे न्यूटन मीटर पर सेकंड. वॅट म्हणजे न्यूटन मीटर पर सेकंड. पण जर हे तुम्हाला mm मध्ये पाहिजे असेल तर 15 × 10⁻⁶ न्यूटन mm पर सेकंड. मीटरचा mm करण्यासाठी इथं अजून 10⁻³ आला. ठीक आहे. पॉवर झाली. पुढे बघा. शाफ्ट इज ट्रान्समिटिंग पॉवर 15 किलोवॅट पॉवर ऍट 720 RPM. म्हणजे स्पीड दिल्या. स्पीड किती आहे बघा, 720 RPM. पुढे बघा. टू द गिअर द की इज मेड ऑफ. आता की कशाची बनवली, त्याचं मटेरियल दिले. द की इज मेड ऑफ स्टील 50C4. इंडियन डेसिग्नेशन आहे 0.5% प्लेन कार्बन स्टील. त्याचा यील्ड स्ट्रेंथ दिला SYT. यील्ड स्ट्रेंथ दिला SYT 460 न्यूटन पर mm². 460 न्यूटन पर mm². अँड द फॅक्टर ऑफ सेफ्टी इज 3. त्याचा फॅक्टर ऑफ सेफ्टी किती घ्यायला सांगितलंय, 3 घ्यायला सांगितलंय. पुढे बघा. फॉर की मटेरियल yield strength in compression can be assumed to be equal to yield strength in tension. म्हणजे थोडक्यात काय सांगितले, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि तुमचा टेन्साइल स्ट्रेस हा सेम घ्या. तो रेग्युलरली आपण सेमच घेतो. ठीक आहे. तरी पण त्या प्रॉब्लेम मध्ये तसं त्यांनी मेन्शन केले. पुढे बघा. डिटरमाइन द डायमेन्शन्स ऑफ की. या कीचे डायमेन्शन्स डिटरमाइन करायला सांगितलं. आता पाहून कालच आपण या कीचं डिझाइन घेतलं होतं. कीचं डिझाइन. ठीक आहे. या कीच्या डिझाइन मध्ये की वरती कोणते कोणते स्ट्रेसेस ऍड झाले जरा सांगा मला. की वरती कोणते कोणते स्ट्रेसेस? शिअर आणि कॉम्प्रेशन. यस, शिअर स्ट्रेस आणि कॉम्प्रेशन स्ट्रेस. मग आता मला सांगा शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला. शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला 2MT divided by B into D into L. यस, काय 2MT डिवाइड बाय DVL. मी मुद्दामून सगळं हे बाजूला लिहून ठेवतो. ठीक आहे. आणि हे तुम्हाला बघा पाठ होऊन जाईल. का पाठ होईल म्हणतोय, कारण की हे प्रत्येक कपलिंगच्या प्रॉब्लेमला लागणार आहे. शिअर स्ट्रेस इन की 2MT डिवाइड बाय DVL. आणि दुसरा स्ट्रेस होता कॉम्प्रेसिव्ह, त्याचा फॉर्म्युला आहे 4MT डिवाइड बाय DHL. आता मी जरा की ड्रॉ करतोय. की समजा ही की आहे, मी मुद्दाम 3D ड्रॉ केले कारण की मला लेंथ पण दाखवायची आहे. तर ही त्याची लेंथ असणार. आणि क्रॉस सेक्शन बघितला तर हे विड्थ B आणि ही ह्याची हाईट काय असते H. ठीक आहे. म्हणजे हा D जो आहे तो डायमीटर ऑफ शाफ्ट असतो, शाफ्टचा डायमीटर. B जो आहे ती त्याची विड्थ असते, H म्हणजे त्याची हाईट असते आणि L म्हणजे त्याची लेंथ असते. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम मला काय करायचा, याच्यावरून सॉल्व्ह करायचा. मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बघा सगळ्यात पहिल्यांदा मला ह्या स्ट्रेस माहित असायला पाहिजे. टाऊ आणि कॉम्प्रेसिव्ह हे 2 परमिसिबल स्ट्रेस शोधायला पाहिजे. त्यामुळे मी ह्या 2 किमती पहिला शोधून घेतो. ठीक आहे. म्हणून याचा आन्सर शोधतो परमिसिबल स्ट्रेसेस. परमिसिबल स्ट्रेस सांगा. परमिसिबल स्ट्रेस मला शिअर स्ट्रेस शोधायचा आहे. टाऊ परमिसिबल कसं काढणार, 0.5 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी.
0.5 SYD किती आहे बघा 460 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे बघा 3. सॉल्व्ह केला की तुम्हाला टाऊ परमिसिबल मिळेल. .66 76.66 किती 76.66 हा झाला तुमचा टाऊ परमिसिबल. आता कॉम्प्रेशनचा पण काढायचा आहे सिग्मा सी परमिसिबल. तो काय सांगितलाय सिग्मा टी एवढाच घ्या म्हणून सांगितलंय. सिग्मा टी कसं करतो आपण SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. .153.33 153.33. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल मी काय केलं पहिल्यांदा कोणते कोणते स्ट्रेसेस आहेत ते पहिल्यांदा मी आयडेंटिफाय केले आणि त्यातला टाऊ परमिसिबल आणि सिग्मा सी परमिसिबल ह्या दोन किमती शोधून घेतल्या. आता ह्या दोन्ही फॉर्म्युलामध्ये इथं बघा एमटी आहे इथं पण एमटी आहे. एमटी म्हणजे काय असतं रे एमटी म्हणजे टॉर्क ट्रान्समिटेड बरोबर. टॉर्च पहिल्यांदा काय करूया आता हे आता इथं टॉर्क ट्रान्समिटेड बाय आता शाफ्टने जेवढा ट्रान्समिट केला असणार आहे तेवढाच कोण की की करणार आहे पण आपल्याला कीचा पाहिजे ना मी की लिहितोय आणि कीचं डिझाईन करायला आपण. ओके म्हणजे तो थोडक्यात शाफ्टचा टॉर्क असतो. सो टॉर्क ट्रान्समिटेड बाय की म्हणजे शाफ्टचा टॉर्क घ्यायचा. आपल्याला पॉवर दिलेली आहे. पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो रे टॉर्क इंटू ओमेगा. पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. टॉर्क म्हणजेच एमटी ओमेगा म्हणजे 2πn डिवाइड बाय 60. पॉवर आपल्याला दिलेली आहे. पॉवर किती आहे बघा 15 × 10⁶ मी mm मध्ये घेतो. 15 × 10⁶ म्हणजे न्यूटन mm पर सेकंड. किमती पुट करतो mt 2π डिवाइड बाय 60. स्पीड आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिला किती आहे बघा 720 RPM. स्पीड लिहितो इथं 720 RPM. हे सॉल्व्ह करा इकडे नेऊन डिवाइड करा तुम्हाला टॉर्क मिळेल. mm मध्ये कन्वर्ट केला म्हणून न्यूटन आहे. .94 into 10⁻³ 198.94 into 10⁻³ न्यूटन mm एवढा टॉर्क ट्रान्समिट झालाय. आता बघा मी ह्या बाजूला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो इथं. बघा टाऊ माहित आहे सिग्मा सी माहित आहे आता एमटी पण माहित झाला. डायमीटर ऑफ शाफ्ट ऑलरेडी दिलाय. आता राहिला काय BL आणि HL. ह्याच्यामध्ये हे जर BIL आणि HL ह्या दोन्ही पण ज्या किमती आहेत B आणि H ठीक आहे किंवा L ह्या सगळ्या किमती कुणाच्या आहेत बघा या कीच्या आहेत. ह्या सगळ्या शोधायच्या आहेत. पण तुम्हाला जर आठवत असेल डिझाईनच्या वेळेला मी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा एक स्टँडर्ड डायमेन्शन ही विड्थ स्क्वेअर कीला किती असते बघा डायमीटरचा 1/4 खाली येतो फॉर स्क्वेअर की आपण विड्थ इज इक्वल टू काय करतोय डायमीटरच्या 1/4. पण गंमत काय आहे बी आणि एच स्क्वेअर की म्हणजे काय असणार सेम. त्यामुळे मी ते लिहितोय H इज इक्वल टू B इज इक्वल टू किती असतोय D/4 कोणाच्या केसमध्ये स्क्वेअर कीच्या केसमध्ये. आणि रेक्टँग्युलर की जर घेतली रेक्टँग्युलर तर B किती असतोय D/4 आणि H किती असतोय D/6 बरोबर. ते तुम्हाला मी त्यावेळेला प्रपोर्शन सांगितलेले डायरेक्ट लिहिलं B इज इक्वल टू D/4. डायमीटर दिला आपल्याला 25 डिवाइड बाय 4 म्हणजे 6.25 म्हणजे मला B मिळाला आणि H पण मिळाला म्हणजे मला क्रॉस सेक्शन डायमेन्शन मिळाले आणि दोन्ही क्रॉस सेक्शन डायमेन्शन हे किती आहेत 6.25 mm आहे. मला B माहित झाला H माहित झाला. आता लक्ष द्या ह्यात राहिलं काय ह्याच्यामध्ये लेंथ राहील. आता काय करायचं शियर स्ट्रेस कन्सिडर करून एकदा लेंथ काढायची आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ करून एकदा लेंथ काढायची आणि त्यांच्यामधली जी मोठी येईल ती आपल्याला सिलेक्ट करायला लागणार.
ठीक आहे, त्यामुळे 2 वेळेला लेंथ येणार. आता पहिल्यांदा शिअर स्ट्रेस घ्या. कन्सिडर शिअर स्ट्रेस. शिअर स्ट्रेस कन्सिडर करून लेंथ काढायची. टाऊ इज इक्वल टू 2mt डिवाइड बाय DBL. टाऊ म्हणजे टाऊ परमिसिबल 76.66. 2 into mt 198.94 डिवाइड बाय डायमीटर ऑफ शाफ्ट 25. बी म्हणजे विड्थ 6.25 इंटू एल. काय करा, या एल ला इकडे घ्या, 76 ला इकडे घ्या, तुम्हाला लेंथ मिळेल. एल इकडे 76 इकडे. So 2 into 190.94 into 10⁻³ divided by 25 into 6.25 into 76.66. तुम्हाला बघा त्यातनं लेंथ मिळेल. तेहतीस 33.21. 33.21 33.21. म्हणजे जर शिअर स्ट्रेस कन्सिडर केला तर बी आणि एच 6.25 आणि लेंथ किती असायला पाहिजे, 33.21 असायला पाहिजे. तर ही की फेल होणार नाही. कशाने? शिअर स्ट्रेसनी फेल होणार नाही. आता असंच कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस घ्या. कन्सिडर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. सिग्मा पी इज इक्वल टू फॉर्म्युला काय, 4mt डिवाइड बाय DHL. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस 153.33. 4 into mt आहे बघा, 198.94 into 10⁻³ डिवाइड बाय डी डायमीटर दिलाय 25. एच आपण बोललोय 6.25. 16.60. हा नाही सर 33.21 33.21 सर वरच्या शीटच्या 33.21. इथं 76 आहे, इथं 153 आहे, हे डबल झालं, इथं पण डबल झालं, ते कॅन्सल होते. 33.21 उत्तर येते. म्हणजे शिअर स्ट्रेस कन्सिडर केला तरी लेंथ 33.21 आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कन्सिडर केला तरी लेंथ किती, 33.21 पाहिजे. म्हणजेच लेंथ किती असणार, यांच्यात मोठा कोण, दोन्ही सेमच आल्यात, त्यामुळे 33.21. तो देअरफॉर डायमेन्शन्स. आता डायमेन्शन्स काय आले बघा, बी 6.25, एच 6.25 आणि लेंथ 33.21. एवढी तरी मिनिमम पाहिजे. तर ही तुमची की ह्या पॉवरसाठी आणि ह्या शाफ्टच्या डायमीटरला काय असणार, सेम असणार. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल किती सोपा प्रॉब्लेम आहे ह्यो. म्हणून म्हणलं पेपरला यायची पॉसिबिलिटी लय कमी आहे, कारण की ह्याच्यामध्ये फक्त 2च फॉर्म्युले आहेत, 2च फॉर्म्युले, 1 सिग्मा सी. आणि त्यात पण आपण जर स्क्वेअर आली तर हे डायरेक्ट शोधतोय आणि शोधून इथं पुट करून फक्त लेंथ डिटरमाइन करतोय. आणि दोन्हीची लेंथ सेमच आली, मग ती लेंथ डायरेक्ट मी तीच घेतली. ओके. आणि इथं पाहून कीचा प्रॉब्लेम संपला. आता तुम्हाला या कीच्या प्रॉब्लेम मध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर मी पुढे असंच कंटिन्यू करणार आहे अजून एक प्रॉब्लेम. काय नाही सर. नाही, ओके. मग अजून एक प्रॉब्लेम घेऊया. तो प्रॉब्लेम लईच सोपा आहे. ठीक आहे, पण घेऊया. म्हणून म्हटलं तुम्हाला हे येणार नाही पेपर, म्हणजे पुस्तकात मिळूनच 2 प्रॉब्लेम आहेत सगळीकडे. ठीक आहे. एक्झाम्पल 9.14 9.14 नंबरचा प्रॉब्लेम बघा. त्याच्या पुढचा होते क्वेश्चन नंबर 8 पेज नंबर 8 पेज नंबर 12. 12 नाही तर 12. मी प्रॉब्लेम वाचतो. काय आहे, द स्टँडर्ड क्रॉस सेक्शन ऑफ अ फ्लॅट की विच इज फिटेड ऑन 50 mm डायमीटर शाफ्ट. शाफ्टचा डायमीटर दिलाय किती, 50 mm. अँड द स्टँडर्ड डायमेन्शन्स ऑफ फ्लॅट की, आणि एका फ्लॅट कीचे डायमेन्शन सांगितलं. आता कीचे डायमेन्शन म्हणजे काय काय असतं रे की मध्ये, त्याची विड्थ असते, त्याची हाईट असते, आणि दुसरं म्हणजे जर घेतलं तर त्याची काय येणार, इकडे ह्या बाजूला लेंथ येणार. म्हणजे हे त्याचे डायमेन्शन असतात. पण लेंथ सहसा मेन्शन करत नाही.
मेन्शन करतात काय करतात विड्थ इंटू हाईट. आणि त्यानं काय सांगितलंय बघा द स्टँडर्ड डायमेन्शन्स आर पुढे काय म्हणले 16/10 16/10 mm. म्हणजेच हा काय असायला पाहिजे बी आणि हा काय असायला पाहिजे एच. सो बी इंटू एच इज इक्वल टू काय आहे इथं 16/10. जे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या एका लक्षात आलं असेल त्यानं प्रॉब्लेम मध्ये काय केलंय विड्थ आणि हाईट दोन्ही पण गोष्टी देऊन टाकल्यात दोन्ही पण दिल्यात. आता पुढे बघा द की इज ट्रान्समिटिंग 745 न्यूटन मीटर टॉर्क. डायरेक्ट टॉर्कच दिलाय 745 न्यूटन मीटर. फक्त मी एमएम मध्ये कन्वर्ट करून घेतो इंटू 10⁻³ न्यूटन एमएम. मीटरचा एमएम केला 10⁻³ आला. म्हणजे मगाशी पॉवर दिली तर मी पॉवर वरनं टॉर्क काढलेला मगाशी पॉवर दिली तर पॉवर वरनं टॉर्क काढलेला पण आता टॉर्क डायरेक्ट दिलाय. दुसरं बी एच मी शोधलं होतं d/4 करून आता ते बी दिलं नाही डायरेक्ट मला किमतीच दिल्यात 16/10. ठीक आहे पुढे बघा जसं काय ट्रान्समिटिंग 475 न्यूटन मीटर टॉर्क टू द शाफ्ट फ्रॉम द शाफ्ट टू द हब. पुढे द की इज मेड ऑफ कमर्शियल स्टील आणि त्याचा भावना काय दिलाय SYT आणि SYC. आता SYT आणि SYC म्हणजे काय यील्ड स्ट्रेंथ इन कॉम्प्रेशन अँड यील्ड स्ट्रेंथ इन टेन्शन. SYT म्हणजे टेन्शनचा SYC म्हणजे कॉम्प्रेशनचा दोघांचा यील्ड स्ट्रेंथ तोच दिलाय. म्हणजे थोडक्यात सांगितले कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज इक्वल टू टेन्साईल स्ट्रेस घे. ओके त्यामुळे मी दिले SYT इज इक्वल टू किती आहे बघा 230. SYC म्हणजे यील्ड स्ट्रेंथ इन कॉम्प्रेशन आणि SYT म्हणजे यील्ड स्ट्रेंथ इन टेन्शन. आपण नॉर्मली ते दोन्ही किमती काय घेतो सेमच घेतो पण प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केले घे सेमच घे. पुढे डिटरमाइन द लेंथ ऑफ की इफ द फॅक्टर ऑफ सेफ्टी इज 3. फॅक्टर ऑफ सेफ्टी किती दिलाय मला 3 दिलाय आणि लेंथ किती असेल विचारलं. आता हा मगाच्या पेक्षा एकदमच सोपा प्रॉब्लेम झाला बघा. जो मगाचा प्रॉब्लेम सोडवला त्याच्यामध्ये ऍटलीस्ट आपण काय केलं हे परमिसिबल तर काढायला लागणार आहे. पॉवर वरनं टॉर्क काढलेला हे डायरेक्टच दिले एच बी डायरेक्टच दिले आणि लेंथ फक्त डिटरमाइन करायला सांगितलं. म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे त्यातल्या 2 स्टेप तिने डायरेक्ट आन्सरच दिल्यात आणि बाकीचं सोडवायला सांगितले. सेम मागासारखं करत जाऊया मग आता. ठीक आहे सांगा की मध्ये 2 स्ट्रेस असतात कुठले कुठले शियर आणि कॉम्प्रेसिव्ह. शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय 2mt/dBl. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला काय 2mt/dHs. D म्हणजे डायमीटर ऑफ शाफ्ट बी म्हणजे विड्थ एल म्हणजे लेंथ. D म्हणजे डायमीटर H म्हणजे हाईट ऑफ की आणि L म्हणजे लेंथ. ठीक आहे आणि हे लेंथ शोधायला सांगितलं. आता तुम्ही सांगा मला MT दिलाय डायमीटर दिलाय BH दिलाय लेंथ फक्त शोधायची आहे. म्हणजे काय माहित असायला पाहिजे मला आता टाऊ आणि सिग्मा सी या 2 किमती माहित असायला पाहिजे टाऊ आणि सिग्मा सी म्हणजेच परमिसिबल स्ट्रेस आपल्याला पाहिजे. हॅलो सर 4MT नका चुकून दिले परमिसिबल स्ट्रेसेस. परमिसिबल स्ट्रेसेस चलो परमिसिबल स्ट्रेस सांगा पहिला कुठला काढा टाऊ परमिसिबल. टाऊ परमिसिबलचा फॉर्म्युला सांगा 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. किमती पुट करतो 0.5 SYT 230 फॅक्टर ऑफ सेफ्टी 3. चालू करा टाऊ परमिसिबल मिळेल. $38.33. 38.33 हो चलो हा झाला टाऊ परमिसिबल. आता सिग्मा सी परमिसिबल घ्या कॉम्प्रेसिव्हचा परमिसिबल स्ट्रेस कसा येणार SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी 0.5 येणार नाही. SYT at 230 फॅक्टर ऑफ सेफ्टी 3. 76.66. किती 76.66. परमिसिबल स्ट्रेसेस तर मला मिळाले. आता इथं जावा टाऊ परमिसिबल माहित आहे सिग्मा सी परमिसिबल माहित आहे हे दोन्ही माहित आहे. MT प्रॉब्लेम मध्येच दिलाय DB प्रॉब्लेम मध्ये दिलाय राहिला L DH प्रॉब्लेम मध्ये दिलाय राहिला L. पहिला शियर स्ट्रेस घ्या लेंथ शोधा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस घ्या लेंथ शोधा. ठीक आहे कन्सिडर
शियर स्ट्रेस वरून बाळानं काय करायचं आपल्याला लेंथ शोधायची आहे. सो टाऊ इज इक्वल टू फॉर्म्युला काय 2mt डिवाइड बाय dBl 2 इंटू mt टॉर्क किती आहे बघा 475 इंटू 10⁻³ 475 इंटू 10⁻³ डिवाइड बाय डायमीटर ऑफ शाफ्टचा डायमीटर दिलाय 50. बी किती दिलाय बघा प्रॉब्लेम मध्ये बी 16/10 दिलता ना म्हणजे बी किती आहे यातला 16. सो बी 16 इंटू लेंथ टाऊ परमिसिबल आता शोधलाय 38.33. त्या लेंथला इकडे घ्या त्या 38.33 ला इकडे घ्या लेंथ इकडे घ्या 38 इकडे घ्या मला लेंथ मिळेल. पण लेंथ जी मिळणार ती बाय युजिंग द शियर स्ट्रेस कन्सिडरेशन 30.98 म्हणजे 40. 30.98. ओके. पण मी तुम्हाला आधी सांगितलं डायरेक्ट ही घेता येणार नाही. ही फक्त शियर स्ट्रेस साठीची लेंथ आहे. आता असंच आपण कॉम्प्रेसिव्हला चेक करूया. कन्सिडर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसला घ्या सिग्मा सी इज इक्वल टू काय 4mt डिवाइड बाय VHL. सिग्मा सी ची किंमत शोधली आपण 76.66. 4 इंटू mt दिलाय प्रॉब्लेम मध्ये 475 इंटू 10⁻³ डिवाइड बाय डायमीटर इज 50 h हाईट इथं बघा 16 इंटू 10 हा म्हणजे b इंटू h आहे म्हणजे h किती आहे इथं 10 आहे. L ला इकडे घ्या 76 ला इकडे घ्या L तुम्हाला मिळेल. $49.56. 49.56. आता तुमच्याकडे टोटल लेंथ किती आल्यात बघा आता शियर वरून 1 आणि कॉम्प्रेशन वरून 1 कुठली सिलेक्ट करायला पाहिजे. जर मी ती सिलेक्ट केली तर कॉम्प्रेशनला फेल होणार. जर मी 49 सिलेक्ट केली तर कॉम्प्रेशनला पण सेफ आहे आणि शियरला पण सेफ राहणार. ह्याच्यापेक्षा जास्त ना लागणार ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही ही लेंथ सिलेक्ट करू शकताय. म्हणून देअरफॉर सुटेबल लेंथ ऑफ की इज 49.56 mm. ही तुमची काय सुटेबल लेंथ एवढी लेंथ तो तुम्हाला मिनिमम ठेवायला लागणार तर ती की काय बनवणं सेफ आहे. ठीक आहे ती की काय बनवणं सेफ आहे. समजलं सगळ्यांना. लय अवघड आहे ना कीचे प्रॉब्लेम. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं ही जी स्टेप आता इथे केली आपण हे प्रत्येक काय म्हटलं प्रत्येक आपल्याला कपलिंगच्या प्रॉब्लेमला करायला लागते. ठीक आहे. आता ऍक्च्युली आपला टॉपिकचं नाव काय आहे शाफ्ट की अँड कपलिंग म्हणजे युनिटचं त्यातलं शाफ्टचा पार्ट आपण संपवलेला. काल आणि आज मी की घेतलंय हे बाळांनो पेपरला येणार नाही पण हे पुढे लागणार आहे कपलिंगला म्हणून मी शिकवले हे काल आणि आज. आता उद्या आपण काय चालू करायचं आपण कपलिंग. पेपरसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे शाफ्ट आणि कपलिंग इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. उद्यापासून आपण कपलिंग चालू करूया. टोटल 3 टाईपचे कपलिंग आहे. कपलिंगचं आणि तिघांचे प्रॉब्लेम. उद्या गुरुवार आहे. उद्या गुरुवार आहे पण उद्या हॅलो उद्या गुरुवार आहे येणार आहे ट्युशन